सॉरी. आपल्या लहानपणी प्रत्येकाने चाच्यांबद्दलच्या गमतीदार गोष्टी वाचल्या असतील. जहाजांवरून साहस करणारे साहसी, दर्यावर्दी, हुशार, आणखीन अत्यंत वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं पेलणारी चाच्यांच्या गोष्टी आपण कथा कादंबऱ्यातून वाचल्या असतील. त्याचं आपल्याला आकर्षणही वाटलं असेल. या सर्व गोष्टी खोट्या आहेत का? यात काही सत्यांश आहे का? आणि जर सत्यांश असेल तर तो कशा प्रकारचा आहे? या चाच्यांबद्दलचं आपल्या मनात जे आकर्षण आहे ते कशातून निर्माण झालं आहे? आणि आज चाचे आहेत का? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनाला कधीतरी पडला असेल. त्याच्याबद्दलच आजच्या या सगळ्या सादरीकरणातून मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर चाचा म्हणजे किंवा चाचेगिरी म्हणजे काय? तर एखादं जहाज सक्तीने हिंसा करून जबरदस्ती त्याला ताब्यात घेणं आणि त्याच्या माध्यमातून हिंसा करणं, त्याच्या जहाजावरच्या लोकांना मारून टाकणं, त्यांची संपत्ती बळकावणं, त्यांना लुटणं, विशेषतः समुद्राच्या प्रवासामध्ये अशा प्रकारचे कृत्य करणं म्हणजे चाचेगिरी आहे. चाचेगिरीचा हा सगळा व्यवसाय अत्यंत लाभदायक असावा असं वाटेल असं त्याचं एकंदरीत चित्र आहे. जगाच्या इतिहासात अनेक वर्षांपासून, अनेक शतकांपासून वेगवेगळ्या प्रांतांत, वेगवेगळ्या समुद्रांमध्ये, वेगवेगळ्या बंदरांपाशी ठिकठिकाणी आपल्याला चाच्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आक्रमणाच्या कथा इतिहासाच्या पुस्तकात देखील वाचायला मिळतील. त्या काही नवीन नाही आहेत. तर कितीतरी शतकांपासून चाचेगिरी चालूच आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, सुमेरियन राजांच्या काळामध्ये किंवा इजिप्शियन फरोवांच्या काळामध्ये, ग्रीकांच्या काळामध्ये सुद्धा ही चाचेगिरी होती. आणि अनेक वेळा राजांना सुद्धा या चाच्यांनी बंदी करून त्यांच्या माध्यमातून मोठी लूट किंवा खंडणी देखील मिळवली होती. खंडणी मिळवण्याचा प्रकार आजचा नाही आहे. त्याचा वारसा आपण चाच्यांकडूनच घेतलेला आहे. आणि त्याची अनेक प्रकारची माहिती, अनेक प्रकारचं विवरण अनेक प्राचीन ग्रंथांमधून आपल्याला वाचायला मिळू शकतं. खरं पाहिलं असता ज्या क्षणाला समुद्रामधून व्यापार आणि प्रवास सुरू झाला, त्याच्यानंतर ताबडतोबच चाचेगिरीला सुरुवात झालेली आहे. सर्व सभ्य समाजाला धोका असणारा हा चाचेगिरीचा प्रकार सामान्यपणे समुद्राच्या मध्यभागी किंवा समुद्राच्या आसपास असणाऱ्या किनारपट्टीवरच्या खेड्यांमध्ये, गावांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास भोगावा लागायचा. अशा गावांवर, खेड्यांवर, नगरांवर हल्ले करून चाचे क्षणार्धात त्या नगराची लूट करत तिथल्या नागरिकांना बंदी करायचे, त्यांना गुलाम करायचं आणि दुसऱ्या प्रांतामध्ये, दुसऱ्या बेटावर विकून टाकायचं. त्यातून मोठी संपत्ती मिळवायची. हा चाच्यांचा एक मोठा व्यवसाय आणि त्यातून एक संघटित अशा स्वरूपाची चाचेगिरी हळूहळू प्रस्थापित झाली. अनेक देशांना, अनेक समाजांना, अनेक राज्यांना त्याची झळ पोचली, त्याचा त्रासही झाला. इजिप्शियन लोकांनी तर या चाच्यांना कशा प्रकारे शिक्षा द्यायच्या याच्याबद्दल ते नियम देखील केले आणि बहुतेक वेळा अशा शिक्षा त्यांनी खूप क्रूरपणे, कठोरपणे अंमलात आणल्यात. परंतु त्यामुळे काही चाचेगिरी थांबली नाही. चाचेगिरीचा अगदी लिखी असा पुरावा इसवी सनाच्या 100 वर्षांपूर्वीपासून उपलब्ध आहे. त्याच्याही पूर्वी 200-300 वर्षांपासूनचे चाचेगिरीचे पुरावे उपलब्ध आहेत. इलिरियन्स नावाचे जे लोक होते ते चाचे म्हणूनच प्रसिद्ध होते. ते इलिरिया नावाच्या ग्रीस पासच्या एका बेटामध्ये राहत असत आणि तिथून जाणाऱ्या येणाऱ्या अनेक जहाजांना ते लुटत होते. त्याच्याकरता ग्रीक आणि रोमनांनी त्यांच्या विनाशाकरता, त्यांना नष्ट करण्याकरता खूप प्रयत्नही केले, परंतु त्यात फारसं यश आलं नाही. खरं सांगायचं म्हणजे भूमध्य सागर हा चाचेगिरीचा अत्यंत आवडता आणि चाच्यांचा अत्यंत लोकप्रिय असा प्रदेश होता. कारण हा प्रदेश, हा समुद्र युरोपाला आफ्रिकेशी, युरोपाला आशियाशी जोडणारा होता. त्यामुळे या भागामध्ये चाचेगिरी करणं अत्यंत लाभदायक होतं. युरोपातल्या कोणत्याही देशातल्या जहाजाला जर समजा आफ्रिका खंडाकडे जायचं असेल, आशियाकडे जायचं असेल, तर इथूनच जाणं भाग होतं. आणि मग अशा वेळेला त्या जहाजांना खिंडीत पकडून, अडचणीत पकडून अचानक त्यांच्यावर हल्ला करणं, त्या जहाजातली संपत्ती, साधनं लुटून देणं, हा म्हणजे मोठा लाभदायक व्यवसाय असावा असं त्या चाच्यांच्या कृत्यावरून लक्षात येतं. आणि त्यामुळे फिनिशियन लोकांनी इलिरियन्स आणि टायरियन्स नावाच्या चाच्यांना नष्ट करण्याकरता खूपच प्रयत्न केले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अत्यंत प्रसिद्ध आणि शक्तिशाली शूर समजल्या जाणाऱ्या ज्युलियस सीझरला सुद्धा चाच्यांनी एकदा पकडलं होतं आणि त्याच्याकडून मोठी खंडणी वसूल केल्यावरच त्याला सोडलेलं होतं. चाच्यांविरुद्ध रोमन लोकांनी सातत्याने युद्ध केली. त्यांना अडचणीत आणण्याकरता, त्यांना बंदिस्त करण्याकरता, त्यांच्या नाकात वेसण घालण्याकरता अनेक प्रकारचे हल्ले केले. कायदे सुद्धा पास झाले. रोमन संसदेने अशा प्रकारचे कायदे पास करून चाच्यांना फक्त देहादंडाची शिक्षा द्यायची
असाही नियम केला, त्याला गॅबियन कायदा असं म्हणतात. परंतु त्यामुळे चाचेगिरीचा काही समूळ उच्चाटन झालं नाही. आपल्या भारतामधल्या जुन्या पुस्तकांमध्ये, कथेच्या पुस्तकांमध्ये तर चाचेगिरीचे अनेक उल्लेख आहेत. आपण जर आपल्यापैकी कोणी कधी महाकवी सोमदेवानी लिहिलेलं 6 खंडांमधलं कथा सरितसागर वाचलं असेल, तर त्यातल्या अनेक गोष्टींमध्ये अशा प्रकारच्या समुद्री डाकूंचा उल्लेख आहे, की जे बंदराच्या आसपास असणाऱ्या जहाजांना लुटत, समुद्रातून प्रवास करणाऱ्या जहाजांवर हल्ले करत, त्यामधली साधन संपत्ती आणखीन लोकांना पळवून नेत त्यांना गुलाम म्हणून दुसऱ्या बाजारात विकत. गुलामगिरीचा हा व्यवसाय चाच्यांनी फार मोठ्या प्रमाणात त्याला उदार आश्रय दिला आणि त्याला त्याच्या विकासाला योगदान दिलं असंही म्हणता येईल. कथा सरित सागरातल्या राजकन्या गुणवतीची जी गोष्ट आहे की तिचं जहाज फुटलं आणि त्यामध्ये तिला आणखीन इतरांना चाच्यांनी पळवून नेलं. मग तिची सुटका कशी झाली, त्याच्याकरता कशा प्रकारचं साहस लोकांनी केलं. कथा रंजक आहे, पण अशा अनेक कथा कथा सरित सागर आणि इतरही ग्रंथांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील. इतिहासकारांना तर या चाचेगिरीची नोंद करण्याकरता विशेष कष्ट करावे लागले नाही. अनेक प्रकारच्या चाच्यांच्या दुष्ट क्रूर कृत्यांची माहिती लोकांनी अनुभवल्यानंतर राजापाशी निवेदन केली आणि त्यामुळे त्याचं आपोआपच नोंदणीकरण होत गेलं. 2ऱ्या शतकात, 13व्या शतकात, 14व्या शतकात सातत्याने अशा प्रकारच्या चाचेगिरीच्या कृत्यांना ऊत आला आणि त्यामुळे अनेक लोकांना त्याचा खूप त्रास झालेला आहे. चाच्यांच्यामुळे चीनमधल्या हान नावाच्या वंशाचं राज्य नष्ट झालं. तर इंग्लिश आणि फ्रेंच लोकांना तर चाच्यांच्या विरुद्ध मोठी युद्ध करावी लागली. मिंग डायनॅस्टी नावाच्या ज्या राजघराण्याला सुद्धा चाच्यांच्या विनाशाकरता विशेष प्रयत्न करावे लागले. दक्षिण समुद्र असेल, भूमध्य सागर असेल, अटलांटिक असेल, सर्व सागरांमध्ये चाच्यांचं एक अबाधित साम्राज्य जणू काही पसरलेलं होतं आणि त्याच्यावर नियंत्रण करणं अत्यंत कठीण होतं. मग या चाचेगिरीचा हेतू काय होता? सगळ्यात पहिला हेतू इतरांची साधन संपत्ती लुटणं, जहाजांना लुटून एकतर त्यांना बंदिस्त करणं, त्याच्या बदल्यात खंडणी वसूल करणं, व्यापाऱ्यांना कैदेत ठेवून त्यांच्या घराकडून त्यांच्या सुटकेच्या मोबदल्यात मोठा पैसा मागणं, खंडणी घेणं, सहज आणि सोप्या मार्गाने पैसा मिळवणं, विशिष्ट प्रदेशावर आपलं साम्राज्य प्रस्थापित करणं, वर्चस्व प्रस्थापित करणं आणि त्या माध्यमातून आपल्याला हवा तशा पद्धतीने लोकांना व्यापार करण्याकरता भाग पाडणं किंवा व्यापार बंद पाडणं. व्यापाऱ्यांना जर मार्गाने जायचं असेल तर चाच्यांची संगनमतही करावं लागत होतं आणि एक प्रकारे चाच्यांचं हे राज्यच जणू काही समुद्राच्या अफाट दर्यावर पसरलेलं होतं. चाचेगिरीचे आणखीनही काही हेतू होते. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे. ख्रिश्चन धर्माच्या प्रसारानंतर या धर्माच्या सार्वत्रिक प्रसाराकरता लोकांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्यासाठी, त्यांचं सक्तीने धर्मांतरण करण्यासाठी चाचेगिरीचा मोठाच उपयोग चर्चनी करून घेतला होता. विशिष्ट प्रकारच्या राजाची सत्ता कायम व्हावी याच्याही करता चाच्यांना आपला प्रतिनिधी म्हणून त्यांना खंडणीचे अधिकार द्यायचे आणि आपल्या शत्रूंना नष्ट करायचं, काही नवीन बेटांवर आपलं राज्य प्रस्थापित करायचं, लोकांना सक्तीने सामूहिक धर्मांतरासाठी भाग पाडणं. विशेषतः इस्लामिक आणि ख्रिश्चन चाच्यांनी तर हा हैदोस संपूर्ण मध्य आशियामध्ये, भूमध्य सागरामध्ये आणि खाडीच्या आखातामध्ये गाजवलेला होता. त्यामुळे अनेक बेटांवरच्या शेकडो लोकांना कारण नसताना त्यांचं धर्म परिवर्तन करावं लागलं. अशा प्रकारे चाचेगिरीचा हा उच्छाद सातत्याने होत होता. या चाच्यांच्या एका प्रकाराला बार्बेरियन पायरेट्स ऑफ अरेबिया, अरबस्थानातील राक्षसी रानटी चाचे असं म्हटलं जायचं. हे कोण होते? तर संपूर्ण उत्तर आफ्रिकेपासून तर खाडीच्या आखातापर्यंतच्या सगळ्या देशांच्या आसपासच्या समुद्राच्या किनाऱ्यावर जे चाचे होते त्यांना या नावाने ओळखलं जायचं. भूमध्य सागरापासून उत्तर आफ्रिकेमध्ये आणि खाली आशियामधल्या खाडीच्या भागामध्ये अशा प्रकारच्या चाच्यांचं एक साम्राज्य जवळपास 500 वर्ष राहिलं. त्यामुळे समुद्र भागातून प्रवास करणं, जहाजांची यातायात करणं, माल ने-आण करणं अत्यंत कठीण झालं होतं. शेवटी जेव्हा फ्रेंचांनी उत्तर आफ्रिकेवर आक्रमण केलं आणि त्यावेळेला चाच्यांशी मोठं युद्ध पुकारलं, त्यानंतर याच्यावर काही प्रमाणात वेसण घालता आली. परंतु या दरम्यान जवळपास 1.5 लाख लोकांना चाच्यांनी गुलाम म्हणून विकलं होतं. गुलामगिरीचा व्यापाराला उत्तेजन देणारा जर कोणी मोठा साधन कोणतं असेल ते चाचेच होते. मध्ययुगामध्ये 16व्या शतकात, 17व्या शतकामध्ये तर चाच्यांनी सर्वत्र हैदोस मांडलेला होता. युरोप, आफ्रिका आणि नव्यानेच शोध लागलेल्या अमेरिकेच्या रस्त्यांवर, अटलांटिक महासागराच्या जहाजी रस्त्यांवर, समुद्री रस्त्यांवर
चाच्यांचं हे साम्राज्य अबाधितपणे पसरत होतं. अमेरिकेचा शोध लागला, नवीन खंडापासून खूप संपत्ती साधनं मिळणार आहेत असा विश्वास पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांना वाटू लागला. त्यातून मोठ्या मोठ्या मोहिमा आखल्या गेल्या. परंतु याच मोहिमांमध्ये येणारा सगळ्यात मोठा अडथळा जर कोणता होता, तर तो या चाच्यांचाच होता. अखेर त्याच्या विनाशाकरता वेगळ्याच प्रकारच्या योजना कराव्या लागल्या. एक दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की स्पेन आणि इंग्लंड या दोन्ही देशांना समुद्रावर आपलं वर्चस्व हवं होतं. परंतु हे वर्चस्व स्थापन करणं सोपं नव्हतं. दोन्ही देशांपाशी उत्तम दर्जाचं आरमार होतं, उत्तम दर्जाचं नौकानयनाची साधनं होती. मग अशा प्रकारे जर स्पेनचा व्यापार वाढला, तर ते इंग्लिश लोकांना खपत नव्हतं. इंग्लंडचा राज्य विस्तार आणि व्यापार विस्तार झालेला स्पॅनिश लोकांना मान्य नव्हता आणि म्हणून त्यांनी दोघांनी सुद्धा वेगवेगळ्या परीने चाच्यांचीच मदत घेतली. त्याबद्दल मी नंतर सांगणारच आहे. इराणच्या खाडीमध्ये आणि आखातामध्ये तर अरब चाच्यांनी मोठा हैदोसच मांडला होता. इराणचा इराण, बहरीन, ओमान यासारख्या बेटवजा देशांपासून व्यापार करणं, तिथून चीनकडे किंवा भारताकडे येणं हे जवळपास अशक्य झालं. या संपूर्ण समुद्र प्रवासामध्ये चाच्यांच्या या उच्छादामुळे मधल्या काळात अनेक व्यापारी मार्ग बंद पडले. युरोपचा आशियाशी जो संपर्क थांबला, त्याचं एक महत्वाचं कारण चाचेगिरीच आहे. इस्लामिक पायरेट्स त्याच्यांनी तर वेगवेगळ्या प्रकारे जहाजांवरच केवळ हल्ले केले नाहीत, तर जहाजातील सर्व यात्रेकरूंना इस्लाम धर्मात स्वीकारण्याकरता भाग पाडणे, त्यांच्या जहाजांचा वापर करून छोट्या मोठ्या बेटांवर हल्ले करणे, तिथल्या सर्व जनतेचं धर्मांतरण करणं, यासारखे अनेक उपक्रम या चाच्यांनी राबविले. धर्माचं काम आपण करीत आहोत, ते पवित्र आहे असा एकदाचा मनाचा तयारी झाली, की लोकांना लुटणं, लोकांची हत्या करणं हे सर्वच काही याचं सर्वांचं समर्थन करता येत होतं. आणि अशा प्रकारच्या चाच्यांच्या या कृत्याला त्या काळातल्या सुलतानांचा मोठा पाठिंबाही होता. ट्युनिशिया हे तर चाचेगिरीचं एक मोठं केंद्रच झालं. अखेर व्यापार होऊ शकत नाही. व्यापार मार्गात अनेक अडथळे आहेत. लाभदायक व्यापार करणं अशक्य झालंय असं वाटल्यामुळे फ्रान्स आणि व्हेनिसच्या आणि इटलीच्या लोकांनी एकत्र येऊन चाच्यांच्या विरुद्ध मोहीम राबविली. त्याचं नावच मुळात बार्बरी क्रुसेड, आक्रमक आक्रमक रानटी लोकांच्या विरुद्ध केलेलं धर्मयुद्ध असंच ठेवण्यात आलं. मध्ययुगामध्ये विशेषतः नवीन जगाचा म्हणजेच अमेरिका खंडाचा शोध लागल्यानंतर तर एक प्रकारे चाचेगिरीच्या या संपूर्ण व्यवसायाला मोठं उत्तेजन आणि एक मोठा भरभराटीचा काळ मिळाला असं म्हणता येईल. या दरम्यान केवळ 100 वर्षांमध्ये 500हून अधिक जहाजांना विध्वंस करण्यात आला. 1650 मध्ये शेवटी इंग्रजांनी आणि फ्रेंच लोकांनी एकत्र येऊन या चाचेविरुद्ध मोहीम उघडली. परंतु या काळात चाच्यांनी जी संपत्ती कमवली, ज्या प्रकारची आक्रमणं केली, ज्या प्रकारे अनेक जहाजांचा विध्वंस केला, ज्या प्रकारे आपलं वर्चस्व स्थापन केलं, त्यामुळे चाच्यांच्या या संपूर्ण कामगिरीच्या कालखंडाला चाचेगिरीचं सुवर्णयुग, अर्थात हा शब्द बरोबर आहे की नाही याच्याबद्दल मला सांगता येणार नाही, परंतु असाच शब्द देण्यात आला होता, असंच नामाभिधान देण्यात आलं होतं. 1695 मध्ये पायरेट्स म्हणजे चाच्यांनी अनेक इंग्रज आणि फ्रेंच नाविकांना पकडलं, त्यांची हत्या केली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक मोठा संताप, नाराजी निर्माण झाली आणि अखेर चाच्यांचा विनाश करण्याकरता अनेक देशांना एकत्र यावं लागलं. अरेबियन जे चाचे होते, त्यांचा महत्वाचा उद्देश जर कोणता होता, तर केवळ जहाजातली संपत्ती लुटणं हा नव्हता, तर त्यासोबतच गुलामगिरी आणि स्त्रियांची विक्री हा होता. अनेक बेटांवर, अनेक देशांमध्ये इथल्या सुलतानांना, सम्राटांना, खलिफांना सुंदर सुंदर स्त्रिया भेट देणे आणि त्यांच्या माध्यमातून नंतर मग गुलामगिरीच्या व्यापाराला चालना देणे हा प्रकार सातत्याने होत होता, आजही होत आहे. चाचेगिरीचा दुसरा महत्वाचा प्रकार जसा की बार्बरी पायरेट्स होते, इस्लामिक चाचे होते, त्याचप्रमाणे कॅरेबियन चाचे हा दुसरा प्रकार आहे. स्पेन आणि पोर्तुगाल यांनी ज्या क्षणाला कॅरेबियन बेटांवर आपलं वर्चस्व स्थापन केलं आणि त्यानंतर हळूहळू ते ब्राझील आणि इतर दक्षिण अमेरिकेतल्या देशांकडे वळलेत, त्याबरोबरच तेथे चाचेगिरीचा एक नवीनच व्यवसाय पुढे आला. अमेरिका खंडावर आपलं वर्चस्व असावं असं जसं फ्रेंचांना वाटत होतं, तसं स्पॅनिश, पोर्तुगीज आणि इंग्लिश लोकांनाही वाटत होतं. परिणामतः प्रत्येक देशाने आपापल्या वेगळ्या मोहिमा या खंडाकडे वळविल्या आणि त्यातून वेगवेगळे भूभाग जणू काही त्यांच्या मालकीचे असं सांगूनच त्याच्यावर ताबा मिळवायला सुरुवात केली. इंग्रजांनी अमेरिका आणि आसपासच्या भागावर
आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. फ्रेंचांनी कॅनडावर, स्पॅनिश लोकांनी मेक्सिको आणि इतर देशांवर, पोर्तुगीज लोकांनी ब्राझीलवर आणि छोट्या मोठ्या बेटांवर अशा सर्व ठिकाणी या वेगवेगळ्या देशांच्या सत्ता स्थापन झाल्या. परंतु याच्यामुळे या देशांमधला सत्ता संघर्ष विकोपाला गेला. मग अशा वेळेला आपलं वर्चस्व टिकवून ठेवायचं असेल तर इतर देशांची जहाजं नष्ट करणं, त्यांच्यावर हल्ले करणं, अर्थात हे हल्ले चाच्यांनी केले असं सांगून आपण नामानिराळी, आपण वेगळं होणं, असा सर्व प्रकार इंग्लिश शासनाने सुरू केला. समाजातल्या सर्वात सभ्य मानल्या जाणाऱ्या संस्कृतीचं हा हिडीस चेहरा आपण लक्षात घेतला पाहिजे. अर्थात फ्रेंच काही यांच्यापेक्षा वेगळे नव्हते आणि स्पॅनिश तर मुळीच वेगळे नव्हते. सर्वांनीच चाचेगिरीला उत्तेजन दिलं. आपले जहाज सोडून इतरांची जहाज उडवणारा, नष्ट करणारा प्रत्येक चाचा हा देशभक्त आहे, अशाच प्रकारचा जणू काही त्या देशाच्या सरकारांनी, राजांनी प्रचारही केला आणि त्याला समर्थनही दिलं. मग याच्यातून कॅरेबियन बेटांमध्ये ज्या प्रकारची चाचेगिरी पुढे आली ती अत्यंत विक्षिप्त स्वरूपाची आणि विलक्षण होती. अनेक प्रसिद्ध चाचे याच भागात जन्माला आले. याच भागात त्यांची कारकीर्द गाजली. वेगवेगळ्या देशांच्या जहाजांना आणि त्याच्या संपत्तीला लुटण्याकरता त्यांनी ज्या ज्या प्रकारचे प्रयत्न केले ते आश्चर्यजनक आहे. त्याचं कारण समजून घ्या. ज्या क्षणाला स्पेननी मेक्सिको आणि पेरू यासारख्या देशांवर हल्ले केले, ते जिंकून घेतले, त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की इथे प्रचंड प्रमाणात संपत्ती आहे. इंका आणि मयन लोकांची संपत्ती सोन्याच्या रूपात होती. मग हे सोनं जहाज भरून भरून स्पेनिश लोकांनी आपल्या देशात न्यायला सुरुवात केली. सगळीच जहाज स्पेनला पोहोचलीत का? सगळीच जहाज पोर्तुगालला पोहोचलीत का? नाही. बरेच वेळा अशा जहाजांची माहिती दुसऱ्या देशाच्या चाच्यांना किंवा स्वतंत्रपणे व्यवसाय करणाऱ्या चाच्यांना मिळायची आणि मग ते जहाज उडवून लावणं, ते जहाज नष्ट करणं, त्याच्यावर हल्ला करणं, जणू काही आपलं पवित्र कार्य आहे असं समजूनच त्याच्यावर हल्ले होत. अशा बऱ्याचशा हल्ल्यांमध्ये ही जहाजच नष्ट होत. संपत्ती कोणाच्याच हातात येत नसे, ती समुद्राच्या तळाशी जात होती. स्पॅनिश लोकांनी ज्या ज्या प्रकारे संपत्ती लुटली त्याची उदाहरणं प्रत्येकाच्या अंगावर काटा आणणारी आहे. पिझारो नावाचा स्पॅनिश सरदार किती क्रूर होता आणि त्याने किती सोनं लुटलं याच्याबद्दलच्या दंतकथा आणि सत्यकथा कोणालाही ऐकवणार सुद्धा नाहीत. अशा प्रकारे स्पॅनिश लोकांनी लुटलेली संपत्ती जर इंग्लिश लोकांनी लुटली तर त्याच्याबद्दल स्पॅनिश लोकांबद्दल सहानुभूती असायचं काहीच कारण नाही. इंग्रजांनी लुटलेली संपत्ती फ्रेंच चाच्यांनी लुटली असेल तर त्याच्यामुळे इंग्रजांचा राग करायचं काहीच कारण उद्भवत नाही. कारण एका चोराने लुटलेली संपत्ती जर दुसऱ्या चोराने लुटली असेल तर त्याच्यामध्ये न्यायाचा काही भंग होतो असं म्हणायला कारण नाही. परंतु असं असून सुद्धा अशा चाच्यांच्या विरुद्ध हेच सर्व सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमाही राबवत होते. आपल्या चाच्यांचं रक्षण करायचं आणि इतरांच्या चाच्यांचं निर्दालन करायचं अशा प्रकारची दुटप्पी भूमिका देखील बरेच वेळा इंग्लिश, फ्रेंच किंवा स्पॅनिश सरकारांनी घेतली. हे जे चाचे वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा आखत त्याला पायरेट राऊंड्स, चाच्यांचे हल्ले असं नाव दिलं जात होतं. वेगवेगळ्या काळामध्ये अशा प्रकारचे अनेक हल्ले ठरवून चाचे करीत असत. प्रसिद्ध असणाऱ्या चाच्यांची स्वतःची जहाजं होती. ती संपूर्णपणे अनेक साधनांनी सुसज्ज होती आणि त्यामुळे या जहाजांचा वापर करून अचानक हल्ला करणं, काही बेटांवर दबा धरून राहणं आणि मग एखादं मोठं जहाज दिसल्यानंतर अचानक रात्रीच्या वेळेला त्याच्यावर हल्ला करणं, तोफांचा वापर करणं, या सर्व कार्यांमध्ये चाचे पटाईत होते आणि त्यामुळे या चाच्यांनी वेगवेगळ्या प्रकारे संपत्ती प्राप्त केली. खूप मोठ्या प्रमाणात सोन्याचा, मौल्यवान रत्न, खड्यांचा आणि चांदीचा साठा देखील प्राप्त केला. सर्वसामान्यपणे हे चाचे दिसायला कसे होते याचं एक चित्र इथे मी ठेवलेलं आहे. आणि या सर्व प्रातिनिधिक चाच्यांच्या रूपातून आपल्याला चाच्यांच्या एकंदरीत कामगिरीचा अंदाज येईल. पण याच्याबद्दलचा एक सुरेख चित्रपट द पायरेट नावाचा, ज्यात जेन केली या नावाच्या नटांनी काम केलं होतं, लक्षणीय आहे. काय गोष्ट आहे या चित्रपटाची? तर एक प्रख्यात चाचा होता. त्याच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी अनेक लोकांनी सातत्याने ऐकल्यामुळे त्या चाचाच्या बद्दलची दहशत, आदर आणि भीती, त्याच्याबद्दलचं आकर्षण समाजात निर्माण झालं होतं. एका छोट्या बेटाचा एक गव्हर्नर त्याच्या मुलीला, त्या मुलीची दाई दररोज या चाच्यांच्या गोष्टी सांगायची. त्यामुळे हा चाचा कसा दिसतो, हा कसा आहे, हा आपल्याला भेटेल का, असा प्रश्न त्या मुलीच्या मनात निर्माण व्हायचा. हळूहळू ती त्या चाच्याच्या प्रेमातच पडली. मोठी झाल्यानंतर तिला असं वाटायचं एक ना एक दिवस मी या चाच्याला भेटीन आणि त्याच्याशी लग्नच करीन. एक दिवस तिला अचानक एक धाडसी युवक भेटला. तो म्हणाला मीच तो चाचा आहे. तिला खूप आनंद झाला आणि ती त्याच्या प्रेमात पडल्यामुळे तिने त्याच्यासोबत पळून जाण्याचं देखील ठरवलं. परंतु त्यावेळेला एक धक्कादायक गोष्ट तिच्या लक्षात आली.
तिचे वडील ज्या बेटाचे गव्हर्नर होते ते स्वतःच तो चाचा होते. आणि ते बेटावरून जेव्हा बाहेर जात तेव्हा फक्त चाचेगिरी करण्याकरता जात होते. त्यांच्याच पराक्रमाच्या दंतकथा तिने ऐकलेल्या होत्या. आणि अखेर शेवटी त्या गव्हर्नर आणि चाचा अशी दुहेरी भूमिका करणाऱ्या माणसाला आपल्या दुष्कृत्यांचा पश्चाताप झाला. मित्रो, अशा अनेक कथा कादंबऱ्या आपण वाचल्या असतील. चाच्यांच्या जीवनाबद्दलची ही गोष्ट सत्य आहे. जमैका बेटाचा एक गव्हर्नर स्वतः चाचाच होता. याच्यावरून या गोष्टीच्या निर्मिती झाली असावी असं मानलं जातं. हे चाचे संपूर्ण कॅरेबियन भागावर आणि अटलांटिस सागरावर आपलं राज्य पूर्णतः कायम करून होते. आफ्रिका खंडाच्या टोकापासून तर अमेरिकेपर्यंत असणाऱ्या जवळपास 5,000 किलोमीटरच्या संपूर्ण भागावर चाच्यांचं एक अबाधित असं साम्राज्य होतं. त्यांना कोणी मान्यता दिली नव्हती, पण त्यांचं राज्य आहे हे इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच सर्वच लोक मानत होते. या चाच्यांच्या हल्ल्यामुळे जहाजांवर खूप प्रकारची शस्त्र ठेवणं अत्यंत भाग झालं होतं. सैनिकांची व्यवस्था असल्याशिवाय जहाज पुढे जाऊ शकत नव्हतं. मग या चाच्यांच्या जहाजाची वैशिष्ट्य काय होती? तर त्यांना विशिष्ट प्रकारचे झेंडे ते आपल्या जहाजांवर लावत त्यांना जॉली राजर असं नाव होतं. प्रत्येक चाच्यांच्या जहाजावर वेगवेगळ्या प्रकारच्या चिन्हांचे झेंडे असत. सामान्यपणे माणसाची कवटी आणि 2 हाडं, हातात शस्त्र घेतलेला एखादा व्यक्ती किंवा 2 तलवारी. आणि हा ध्वज म्हणजे चाच्यांचं एक प्रतीक होतं, की आता जर तुम्ही आमच्या तावडीत सापडला तर तुमचा विनाश, तुमचा मृत्यू अटळ आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याकरता, लोकांनी शरण यावं याच्याकरता असं दुरून जरी जहाज पाहिलं तरी व्यापारी जहाज हळूच आपला मार्ग काढायचा प्रयत्न करत किंवा त्यांना हवी ती खंडणी देऊन स्वतःची सुटका करून घेत होते. या चाच्यांनी तर कॅरेबियन भागातल्या अनेक छोट्या बेटांना आपल्या साम्राज्याचंच एक स्थान दिलं आणि त्या सर्व बेटांवर आपलं राज्य स्थापन केलं. अशा प्रकारचे अनेक चाच्यांची बेटं आणि चाच्यांची बंदरं होती. या बंदरांच्या आसपास जायचं असेल तरी देखील खंडणी द्यावी लागायची. त्यामुळे अनेक व्यापारी मार्ग बंद झाले होते. चाच्यांना भिवून जर अमेरिकेशी व्यापार करायचा नाही, मेक्सिको, अमेरिका, कॅनडा यासारख्या देशांमध्ये जायचं नाही, चिली, व्हेनेझुएला इथे जायचं नाही, ब्राझीलमध्ये जायचं नाही, पेरूमध्ये जायचं नाही, तर मग व्यापार कोणाशी करायचा? तिथला माल कसा आणायचा? तिथून मिळणाऱ्या अनेक उत्तम दर्जाच्या वस्तू, कोको असेल, तंबाखू असेल, बटाटे असेल, युरोपात आणायचे तरी कसे? आणि यामुळे या व्यापाराला नियमितपणे चालू ठेवण्यासाठी खंडणी देण्याचा मार्गच अनेक व्यापाऱ्यांनी स्वीकारला होता. हे चाचे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र घेऊन होते. चाच्यांच्या काही शस्त्रांमध्ये त्यांनी स्वतःच अनेक सुधारणा केल्या होत्या. आणि त्यामुळे त्यांचे फास्ट बो नावाचं एक आयुध अत्यंत महत्वाचं होतं. धनुष्यासारखं जरी असलं तरी त्याला बंदुकीचा आकार होता आणि त्यातून खूप दूरवर जाणारे बाण किंवा बंदुकीच्या गोळ्या ते सहजपणे मारू शकत होते. छोट्या मोठ्या बरछा, चाकू, तलवारी यांचं मोठं सुसज्ज असं शस्त्रसाठा त्यांच्या जहाजावर असायचा. चाचा होण्याची पहिली जर प्राथमिक अट आणि आवश्यकता कोणती होती, तर उत्तम प्रकारे बंदूक आणि तलवार चालवता आली पाहिजे. वेळ पडल्यास शत्रूला फसवून त्याच्या पोटात बर्छी किंवा कुकरी खुपसता आली पाहिजे. आणि त्याच्याकरता या सर्व शस्त्रांच्या वापराचं सामर्थ्य, कौशल्य प्राप्त झाल्याशिवाय चाचाच होता येत नसे. मग हे चाचे ज्या प्रकारचे वेशभूषा करायचे, ज्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा साठा बाळगायचे, त्याच्यामध्ये पिस्तुली होत्या, मस्कट्स होते, कटलास होते, ब्लंडर बास होते. आणि या सगळ्या प्रकारच्या शस्त्रांच्या सुसज्जतेमुळे, कौशल्यामुळे चाच्यांवर सहजपणे विजय मिळवणं व्यापाऱ्यांना तरी शक्य होत नसे. चाच्यांनी ज्या ज्या प्रकारे आक्रमण केलं त्याच्यावर अनेक पुस्तकं निघाली. अनेक चित्रकारांनी आपल्या कल्पनेने त्याची चित्र तयार केली, की चाचे कसे आक्रमण करीत होते, कशा प्रकारे युद्ध करत होते. परंतु त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे या चाच्यांनी वापरलेल्या अनेक गोष्टी त्यानंतर युरोपात फार लोकप्रिय झाल्या. कंपासचं घड्याळ असेल, विशिष्ट प्रकारच्या कवटीचे चिन्ह असतील, पत्ते असतील, ज्यावर चाच्यांची चित्र असतील, लोकांमध्ये युरोपात फारच लोकप्रिय झाली. चाच्यांबद्दल असणारी भीती आणि आकर्षण या दोन्ही कारणांमुळे या सर्व गोष्टी लोकप्रिय झाल्यात. त्यांची मोठ्या तडाखेबंद पद्धतीने विक्री पण व्हायला लागली. आणि परिणामतः चाच्यांबद्दल समाजात जशी दहशत आणि भीती होती, त्याबद्दल काही चाच्यांबद्दल आकर्षण सुद्धा होतं. या चाच्यांचं एक आचारसंहिता होती हा. हे प्रत्येक चाच्यानी कसं वागलं पाहिजे याच्याबद्दलचे नियमच त्यांनी केले होते. चाच्यांच्या जहाजावर असणाऱ्या प्रत्येक चाच्याने शिस्त पाळली पाहिजे. फक्त शत्रूंचीच वस्तू आणि शत्रूंची सामर्थ्य आणि संपत्ती लुटली पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या आपल्या साथीदाराचा वध होणार नाही, त्याला त्रास होणार नाही, इजा होणार नाही,
याची काळजी घेतली पाहिजे. आणि जर समजा कोणी व्यवहार केला, शिस्तभंग केला, तर त्याला शिक्षा एकच होती, त्याचा वध करण्यात येत होता. मग हे चाचे वेगवेगळ्या प्रकारचे होते. इंग्लिश लोकांनी चाच्यांचं वर्गीकरण केलं. काही चाच्यांना प्रायव्हेटियर म्हणजे जे चाचे पूर्वी सैन्यामध्ये काम करत होते, पण त्यांना सैन्यामध्ये किंवा जहाजावर काम मिळालं नाही आणि म्हणून जे डाकू झाले असे. काही तर केवळ चाचेगिरी हा आवडता व्यवसाय आहे म्हणून चाच्याच्या व्यवसायात आलेले असे. काही लोक बक्कानियर म्हणजे पूर्वी अन्नधान्याचा व्यापार किंवा अन्नधान्याची काळा बाजार करणारे आणि त्यानंतर ठग म्हणून काम करणारे, परंतु नंतर जहाजावर आलेले अत्यंत शूर धाडसी असे चाचे. आणि कोर्सेअर या नावाचे चाचे की जे सामान्यपणे फक्त भूमध्य सागरामध्ये काम करत होते, जे पेशेवार होते, जे केवळ पेशा म्हणून चाचेगिरी करीत असत. खूपसा पैसा मिळाला की तो हा धंदा सोडून परत एकदा व्हेनिसमध्ये किंवा मिलानमध्ये किंवा लंडनमध्ये सुरक्षित संपन्न आणि सज्जन माणसाचं जीवन जगायला निघून जात असत. हे जे प्रायव्हेटियर होते ना, खाजगी चाचे, हे एखाद्या व्यापारी जहाजात पूर्वी काम करायचे, त्या जहाजाची माहिती घ्यायची, जहाज चालविण्याचा नौकानयनाचा अनुभव घ्यायचे, शस्त्रास्त्रांचा अनुभव घ्यायचे आणि त्यानंतर चाच्यांसोबत मिळून जहाज लुटण्याच्या उपक्रमात सहभागी होत असत. त्या चाच्यांचे जहाज वेगवेगळ्या प्रकारचे. आपण जी जहाज पाहतो त्यापेक्षा वेगळ्या प्रकारची जहाज रचती नव्हती, परंतु त्यांची रचना चाच्यांना आपलं जहाज वेगाने पुढे नेता येईल, लुटीचा माल सुरक्षितपणे ठेवता येईल आणि सहजपणे दुसऱ्या जहाजावर आक्रमण करता येईल अशा प्रकारे चाच्यांनी केली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु त्यामुळे जहाज निर्मितीच्या कार्यामध्ये अनेक नवीन बदल चाच्यांनी केले, त्यांच्या जहाजात केलेल्या बदलांमुळे झाले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग हे जे प्रसिद्ध चाचे होते की ज्यांच्या नावाने आजही अनेक दंतकथा, कादंबऱ्या, कथा, कविता लिहिल्या गेल्या, ते कोण होते हो? त्याच्यापैकी एकाचं नाव होतं बर्थोलोम्यू रॉबर्ट्स, दुसरा जॉन रेकहॅम, ब्लॅक बियर्ड, चार्ल्स वॅन, हेनरी मॉर्गन, हे सर्व प्रसिद्ध चाचे होते. त्याच्यापैकी एक आणि सगळ्यात महत्वाचा चाचा म्हणजे सर फ्रान्सिस ड्रेक. आपल्यापैकी अनेकांना हे नाव ऐकून माहिती असेल. फ्रान्सिस ड्रेक कोण होते? त्यांनी संपूर्ण पृथ्वीला पहिल्यांदा प्रदक्षिणा घातली. इंग्लंडचे सर्वात साहसी नाविक, इंग्लिश राणीचे सगळ्यात आवडते असे साहसी दर्यावर्दी, जहाजाचे कप्तान आणि स्पॅनिश नौकांचा विध्वंस करणारे शूरवीर. परंतु त्याच वेळेला इंग्लंडच्या राणीने त्याला आवडती पदवी काय दिली होती? माय डिअर पायरेट. ते राणीचे आवडते होते कारण ते चाचेगिरी करत होते इंग्लंडच्या हिताकरता. म्हणजे इंग्लंडच्या हिताकरता जर दुसऱ्या देशांची जहाजं नष्ट केली तर ते योग्य आहे, असाच त्या काळात एक प्रकारची राजमान्यता होती. या चाच्यांचे ज्या चाच्यांनी ज्या प्रकारे जहाजं लुटली त्यातून किती संपत्ती मिळाली असेल याचा कोणाला अंदाजच नाही. परंतु एक उदाहरण सांगतो. एक स्पॅनिश जहाज मेक्सिकोच्या आखातातून पुढे स्पेनकडे निघालं होतं. त्या जहाजामध्ये जेवढं सोनं होतं त्याची गणना करणं शक्य नव्हतं. त्या काळात गिनी नावाचं एक सोन्याचं नाणं, त्यामध्ये साधारणपणे सोन्याचं मूल्य किंवा सोन्याचं एकंदरी मात्रा ठरविली जायची. तर 20,000 किलो गिनीज एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं त्या जहाजात होतं. हे जहाज चाच्यांनी लुटलं, परंतु त्यांचं दुर्दैव आडवं आलं. त्याच वेळेला मोठा समुद्री तुफान आला. समुद्री तुफानाच्या तडाख्यामध्ये ते जहाज वाचलं नाही आणि खाली चाललं गेलं समुद्राच्या तळाशी, पण कॅरेबियन बेटांपासून कुठेतरी जवळच. मग तेव्हापासून या चाच्यांच्या खजिन्याबद्दलचा एक मोठी चर्चा होऊ लागली. प्रत्येकाला ह्या चाच्यांचे खजिने कुठे आहेत, ते कसे मिळवता येईल याचं आकर्षण वाटू लागलं. पीटर बेन्चले नावाच्या लेखकांनी द डीप नावाची कादंबरी याच्यावरच लिहिलेली आहे की एखाद्या चाच्याचं जहाज लुटल्या गेलं, ते समुद्रात बुडालं, त्यातली संपत्ती किती आणि कुठे असेल त्याचा शोध घेणं. कदाचित आपण जेम्स बॉन्डची एक कादंबरी सुद्धा वाचली असेल, लिव्ह अँड लेट डाय. त्याच्यामध्ये देखील चाच्यांच्या खजिन्याचाच उल्लेख आहे. चाच्यांचं स्वतंत्र एक बेट होतं त्यांच्या मालकीचं, त्याचं नाव पोर्ट रॉयल. या बेटावरून चाचे संपूर्ण कॅरेबियन समुद्रामध्ये आणि अटलांटिसवर आपलं राज्य चालवित होते. एक दिवस प्रचंड मोठा भूकंप आला आणि हे बेट नष्ट झालं. खरोखर हे बेट होतं का? तिथे चाचे राज्य करीत होते का? याच्याकरता नंतर शोधही सुरू झाला आणि समुद्राच्या तळाशी अनेक पुरावे मिळाले. 1692 सालचा शिक्का असलेले अनेक चांदीची आणि सोन्याची नाणी मिळाली. छोट्या मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि खूप वेगवेगळ्या वस्तू मिळाल्या. त्याच्यावरून चाचांचं त्या पोर्ट रॉयलवर राज्य होतं, ही गोष्ट निर्विवादपणे सिद्धही झाली. जे प्रसिद्ध चाचे होते त्याच्यापैकी हेनरी मॉर्गन याचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. हेनरी मॉर्गन हा इंग्लिश होता.
तो पहिले एखाद्या व्यापारी जहाजावर काम करीत होता. त्यांनी अनेक समुद्र प्रवास केले होते. परंतु समुद्र प्रवासातून आणि व्यापारी जहाजावर काम करून पुरेसा पैसा मिळणार नाही असं जेव्हा त्याला वाटलं, त्यानंतर तो चाचा झाला. पनामा शहर, पनामा कालवा, पनामा बेट नष्ट करणे, जमैका पोर्ट आपल्या ताब्यात घेणं हे त्याचं ध्येय होतं. त्यावेळेला जमैकावर स्पॅनिश लोकांचं राज्य होतं. त्यांनी मोठ्या धाडसाने जमैका नावाचं बेट जिंकून घेतलं. इंग्लिश राजे त्याच्यावर खुश झाले आणि त्याला जमैकाचं गव्हर्नर केलं. हेनरी मॉर्गन त्याच्यानंतर सर आणि कॅप्टन हेनरी मॉर्गन झाला. सगळ्यात मजेदार गोष्ट ब्लॅक बियर्ड नावाच्या पायरेटची आहे, त्याच्याची आहे. हाही इंग्लिशच होता. तो पहिले व्यापारी होता आणि प्रायव्हेटियर सुद्धा होता. परंतु याच्यातून मोठा लाभ मिळणार नाही असं वाटल्यानंतर त्यांनी चाचेगिरीचा व्यवसाय स्वीकारला. त्याचं खरं नाव कॅप्टन टीच असं होतं. अत्यंत दुष्ट, क्रूर आणि बदमाश वृत्तीचा हा मनुष्य बहामास आणि कॅरोलिना नावाच्या किनाऱ्यावर आपलं साम्राज्य गाजवीत होता. त्याच्यापाशी 44 मोठ्या तोफा असणारं जहाज होतं आणि त्याच्या जहाजाचं नाव होतं ॲनेज रिव्हेंज. या कॅप्टन ब्लॅकबियर्डची गोष्ट ऐकण्यासारखी अशी आहे की याच्यावर अनेक चित्रपट निघाले, अनेक पुस्तकं निघाली, अनेक कादंबऱ्या निघाल्या. कदाचित आपल्यापैकी अनेकांनी पीटर उस्तिनोव यांनी काम केलेला ब्लॅकबियर्ड्स घोस्ट नावाचा चित्रपट पाहिलाही असेल. या चित्रपटाचा हिंदी अवतार म्हणजे नासिरुद्दीन शाह आणखीन शाहरुख खान यांचा चमत्कार नावाचा चित्रपट. ब्लॅकबियर्ड मेला, पण त्याला आपल्या दुष्कृत्यांचा पश्चाताप झाला आणि मग तो भूत झाला आणि आपण केलेल्या दुष्कृत्यांपासून स्वतःची सुटका करण्याकरता तो लोकांवर उपकार करू लागला. अशा प्रकारची कथा असणारा हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. परंतु ब्लॅकबियर्डवर इतके चित्रपट निघाले आहेत, इतकी इतकी पुस्तकं निघाली आहेत आणि त्याचं एवढं गुणगौरव झालेला आहे की खरं पाहिलं असतं एखाद्या दुष्ट शत्रूवत असणाऱ्या राक्षसाचं असं चित्रण करणं खरोखरच योग्य आहे का, हाही प्रश्न आपल्या मनात पडायला पाहिजे. रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन या लेखकाच्या कादंबऱ्या आपण वाचल्याच असतील. किडनॅप्ड ही स्कॉटलंडवरची कादंबरी आणि द ट्रेजर आयलंड ही दुसरी कादंबरी यांनी रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सनला अमरच केलेलं आहे. मला चांगलं आठवतं माझ्या शाळेत केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाची या शीर्षकाचीच खजिन्याचे बेट नावाची कादंबरी मी हिंदीच्या पुस्तकात लपवून वाचली. जगातला सर्वोत्कृष्ट माझ्या जीवनाचा अनुभव जर कोणता असेल तर तो हाच असं म्हटलं पाहिजे. इतकी सुंदर, इतकी रोचक कादंबरी त्याच्यानंतर मला त्या लहानपणी तरी कदाचित वाचायला मिळाली नाही. परंतु त्यानंतर रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सनच्या याच कादंबरीचं खजिन्याचे बेट हे भा. रा. भागवतांचं पुस्तक वाचल्यावर मन तृप्तच झालं. कोण होता हा? हे ट्रेजर आयलंड कशाबद्दल आहे? तर ट्रेजर आयलंडची कथा एका खजिन्याच्या बेटाबद्दल आहे. या खजिन्याच्या बेटावर जाण्याकरता एक मोहीम आखली जाते. या कादंबरीतली जी पात्र आहेत ती आपल्यापैकी अनेकांच्या ओळखीची असतील कारण त्यांची नावं आपण सहजपणे वापरतो. लॉंग जॉन सिल्वर, बेन गन आणि जिम नावाचा त्यातला नायक. कितीतरी पुस्तकं, कितीतरी कादंबऱ्या, चित्रपट या कादंबरीवर निघाले आहेत, याचा आपण विचारच करू शकत नाही. आणखीन एक प्रख्यात चाचा म्हणजे चार्ल्स वॅन. हा सुद्धा इंग्लिश होता. तो नासाऊ बेटावर काम करीत होता. त्यांनी तिथल्या गव्हर्नरला त्या विरुद्ध बंड केलं, त्याला मारून टाकलं. अनेक जहाजं लुटली, अनेक सैनिकांना मारलं, खूप मोठा संपत्ती गोळा केली. अखेर इंग्लिश शासनाने त्याच्यापुढे शरणागती पत्करून त्याला देखील गव्हर्नर करून टाकलं नासाऊ बेटाचं. बर्थोलिम्यू रॉबर्ट्स हा आणखीन एक अत्यंत धाडसी, दुष्ट असा धोकादायक चाचा होता. त्याच्या क्रौर्याच्या कथा तर आपण ऐकूच शकणार नाही. त्यांनी जवळपास 400 जहाजांचं विध्वंस केला होता. परंतु या सर्वांमध्ये गमतीदार गोष्ट म्हणजे स्त्रियांनी सुद्धा चाचेगिरीच्या व्यवसायात काही मागे मागे राहण्याचं ठरवलेलं नाही. अनेक स्त्रिया चाचा म्हणण्यापेक्षा आता काय म्हणायचं, समुद्री डाकू होत्या. चीनमधल्या चँग आय साओ या नावाच्या समुद्री चाचेगिरी करणाऱ्या स्त्रीचं वर्णन असणारी अनेक पुस्तकं आपल्याला वाचायला मिळतील. तिच्याजवळ 80,000 सैनिक होते. अत्यंत दुष्ट, क्रूर असणारी ही स्त्री, तिने अनेक वेळा शत्रूंच्या जहाजांचाच नव्हे तर चीनवर आक्रमण करणाऱ्या जहाजांचाही विध्वंस केला होता. तिचा कधीच पराभव झाला नाही आणि त्यामुळे ती सर्व दूरपर्यंत लोकप्रिय राहिली. मेरी रीड या नावाची आणि ॲने बोनी नावाची स्त्री चाच्यांचा तर फार गौरवाने उल्लेख केला जातो. अत्यंत धूर्त, क्रूर आणि अनेक प्रकारच्या मोहिमांमध्ये त्यांनी भाग घेतला. पुरुषांचे कपडे घालून पुरुषांसारखं वागणं आणि पुरुषांना शरण आणणं यामध्ये त्या प्रवीण होत्या. मला माझ्या लहानपणी मी एक पुस्तक वाचलं आहे, मर्दानी सौंदर्य नावाचं. 6 भागांमध्ये ही कादंबरी होती. अमेलिया कार्टर नावाच्याच
स्त्रीचं पात्र या अॅनी गोनीवरूनच तयार करण्यात आलं होतं. अमिलिया कार्टर नावाची एक स्त्री चाची आणि तिच्या शोधामध्ये असणारा रॉबर्ट ब्लेक नावाचा इन्स्पेक्टर, या दोघांच्या प्रेमकथेची वीण असणाऱ्या या कादंबऱ्या अत्यंत लोकप्रिय होत्या. आपल्यापैकी जर कोणापाशी असतील तर मला पुन्हा वाचायला देखील आवडतीलच. मग कधी कधी हे चाचे सापडत सुद्धा होते. शत्रूंच्या चाच्यांना पकडल्यानंतर त्यांच्यावर खटले दाखल केले जात आणि त्यात त्यांना शिक्षा दिली जात होती. या खटल्यांच्या नोटिसेस देखील बेटांवर लावले जात असत, बंदरांवर लावले जात. अर्थात हे खटले म्हणजे एक नाममात्रच असायचे, नाटकच असायचे. या खटल्यांचा शेवट चाच्यांना फाशी देण्यातच होत होता. फाशीपेक्षा अधिक दयाळू शिक्षाच त्या काळात नव्हती. बहुतेक जे जे चाचे शत्रूंच्या ताब्यात सापडलेत किंवा राज्यांच्या गव्हर्नरच्या ताब्यात सापडलेत, त्यांना सोप्या आणि साध्या पद्धतीने शिक्षा देणं आणि सगळ्यात प्रभावीपणे शिक्षा देणं म्हणजे त्यांना समुद्रातल्या बंदरांवर एखाद्या मोठ्या स्तंभावर जिवंत टांगून ठेवणे किंवा तिथे त्यांना फाशी देणे. कधी कधी जहाजांवर त्यांचं मुंडकं कापून नेलं जात असे आणि जहाजाच्या सुकाणूवर ते लावलं जात असे. त्यामुळे चाच्यांमध्ये दहशत निर्माण होईल अशा प्रकारची भावना कदाचित त्या काळात होती. अनेक चाच्यांना अशा प्रकारे शिक्षाही देण्यात आली. परंतु त्यामुळे एक स्वतंत्र संस्कृती होती. तिचा प्रभाव अमेरिका, युरोप, कॅनडा या भागात सातत्याने दिसून आला. अनेक चाच्यांनी आपल्या कामगिरीचे अशा प्रकारे काही नोंद ठेवण्याचा प्रयत्न केला की ज्यामुळे त्यांच्याबद्दल आदरच निर्माण व्हावा. चाच्यांच्या शोधाच्या कथा, त्यांच्या वेशभूषा, त्यांच्या वागण्याच्या पद्धती यातून अनेक वेगवेगळ्या गोष्टी, अनेक प्रवाद, अनेक दंतकथा जन्माला आल्यात. चाचे फक्त श्रीमंतांना लुटतात आणि गरिबांना आपली संपत्ती वाटून देतात अशा प्रकारचं रॉबिनहूड सारखं ते कार्य करतात आणि त्यामुळे सर्वच चाचे वाईट नाहीत अशाही प्रकारच्या काही कथा लिहिल्या गेल्यात. त्यामुळे चाच्यांचे कपडे, त्यांच्या राहण्याच्या पद्धती याचं अनुकरण मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. एक प्रकारचं एक लोकप्रिय संस्कृतीच चाच्यांमधून निर्माण झाली. चाचे वाईट नाहीत असा विचार एकदा मनाला पटला की त्यांच्या वेशभूषा, खानपानाच्या पद्धती, वागण्याच्या पद्धती, शस्त्र याबद्दल आदर निर्माण होणं स्वाभाविकच आहे. या चाच्यांनी आपली संपत्ती खरोखर खजिन्याच्या स्वरूपात दडवून ठेवली का, याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाद आहे. असं मानलं जातं की बहुतेक सगळ्या चाच्यांनी आपली संपत्ती वेगवेगळ्या ठिकाणी दडवून ठेवली. बरेच वेळा एखादे जहाज लुटल्यानंतर त्या जहाजातली संपत्ती सहजपणे उपभोगात आणणं शक्य होत नसेल. कल्पना करा 200 टन 100 टन चांदी असेल तर ती एका दिवसात तर खर्च करणं शक्यच नाही. मोठ्या प्रमाणात जडजवाहीर असेल, हिरे मोती असतील, ते सहजासहजी त्यांची विक्री करणं शक्य होत नव्हतं. मुकुट असतील, दागिने असतील, त्यांना तोडणं आणि त्यांना विकणं सोपं नव्हतं. दुसऱ्या स्पॅनिश किंवा इंग्लिश राजांची नाणी दुसऱ्या बेटांवर चालत सुद्धा नव्हती आणि त्यामुळे ती नाणी जरी सोन्याची असली तरी सुद्धा त्यांना लपवून ठेवणं बरेच वेळा चाच्यांना भाग पडत होतं. मग छोट्या मोठ्या रानटी बेटांवर, निर्जन बेटांवर अशा प्रकारच्या संपत्तीला खजिन्याला लपवून ठेवणं हा चाच्यांपुढे असणारा एकमेव पर्याय होता. मग हे खरोखर चाच्यांचे खजिने होते कुठे, आहेत का, त्याचा शोध कोणी घेतला का, याचा अनेक प्रकारे शोध घेण्यात आला. कॅप्टन किड या नावाने प्रसिद्ध असणारा किंवा कॅप्टन स्ट्रॅटन या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या चाच्यांनी तर खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवली होती. हजारो जहाजं लुटून मिळवलेली संपत्ती अब्जावधी रुपयांपेक्षा जास्त असणार होती. मग ती संपत्ती गेली कुठे, हा विचार अनेक लोकांच्या मनात आला आणि त्यातून या लोकांनी आपली संपत्ती कुठे लपवली आहे याचा शोध घेणंही सुरू झालं. मग अनेक कल्पना, अनेक कथा, अनेक स्वप्नरंजनात्मक गोष्टी त्यातून जन्माला आल्या. चाच्यांचे नकाशे पण जन्माला आले. चाच्यांनी कोणत्या बेटावर कुठे संपत्ती ठेवली असेल याच्याबद्दलही चर्चा, पुस्तकं आणि त्याच्याबद्दलच्या दंतकथा, रहस्यकथा, साहसकथा जन्माला येऊ लागली. काही वेळा जहाजा समुद्रात बुडलीत, ती कुठे बुडली याचं कधी 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 कोणाला अंदाज येत होता. मग तिथे ते जहाज बुडलं असेल, तिथेच चाच्यांचा खजिना नसेल तर, असा प्रश्नही मनाला पडू लागला. आणि मग त्या चाच्यांचा खजिना शोधण्याकरता, त्या हरवलेल्या जहाजांना, त्या बुडलेल्या जहाजांना शोधण्याकरता अनेक प्रकारचे प्रयास, अनेक प्रकारच्या मोहिमा आखल्या जाऊ लागल्यात. कधी कधी त्या यशस्वी पण झाल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, फिलिप्स मास्टर या नावाच्या एका माणसाने ब्लॅकबियर्डच्या खजिन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकरता त्यांनी एक कंपनी स्थापन केली आणि तुम्हाला गंमत वाटेल, 40 टन सोनं त्याला पहिल्याच मोहिमेत मिळालं. अर्थात त्याच्यानंतर त्याला नंतर किती काय काय वस्तू मिळाल्यात हे आपल्याला माहितच नाही. चाच्यांच्या या संपत्तीचा, खजिन्याचा शोध घेण्याकरता अनेक मोहिमा जशा राबविल्या गेल्या, तसंच अनेक शासनांनी पुढाकार घेतला, अनेक कंपन्यांनी पुढाकार घेतला. काही लोकांना वाटायचं की त्या काळात जी बेटं निर्मनुष्य होती तिथे चाच्यांनी आपली संपत्ती दडवली असेल, म्हणून त्या बेटांच्या आसपासच्या शहरांचा, समुद्रांचा, खाड्यांचाही शोध घेतला जाऊ लागला. खरोखरच चाच्यांपाशी अशी संपत्ती होती का? विल्यम किडचा, ब्लॅकबियर्डचा, चार्ल्स वॅनचा खजिना कुठे आहे?
कोणापाशी आहे याचा कोणालाच पत्ता नाही. असा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे वाळूमध्ये हात घालून हिरा शोधण्याच्या प्रयत्नासारखं होतं. पण तोही प्रयत्न झाला. अनेक लोकांना त्यात यशही आलं. कधी कधी तर ज्या प्रकारची संपत्ती मिळाली ती चमत्कारिक आणि धक्कादायकच होती. या चाच्यांवर ज्या गोष्टी तयार झाल्या त्यातल्या अरेबियन नाईट्स मधल्या गोष्टी तर खरंच रंजकच आहेत. सिंदबादच्या गोष्टी आपण वाचल्या असतील, त्या सर्व गोष्टींमध्ये चाच्यांचा उल्लेख आहे. अरेबियन नाईट्स मधल्या अनेक गोष्टींमध्ये चाच्यांनी स्त्रियांना पकडून आणणे आणि त्यांची विक्री करणं ही एक सामान्य बाब म्हणूनच दाखवल्या गेली आहे. विशेषतः गोऱ्या सुंदर स्त्रिया, काळे हबशी गुलाम यांची आखातातल्या इजिप्तमधल्या सौदी अरेबियातल्या सुलतानांना विक्री करणं आणि त्यातून पैसे कमवणं हा तर चाच्यांचा आवडता धंदा होता आणि जणू काही त्याला राजाश्रय होता. आजही अशा प्रकारचा राजाश्रय अनेक सुलतानांनी दिला आहे असं ऐकायला येतं. मग चाच्यांवर खूप कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. त्यातलं मॅप ऑफ बोन्स ही जेम्स रॉलिन्सची कादंबरी मी वाचलेली आहे. फारच सुंदर. क्वीन ऑफ सोर्ट्स ही ॲनेवरची कादंबरी तितकीच जबरदस्त आहे. आपल्यापैकी अनेकांना या कादंबऱ्या वाचायला मिळू शकतात. फ्रेडरिक फोर्सिट यांची द डिसिव्हर नावाची कादंबरी आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल किंवा ऐकली असेल. रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सनचं ट्रेजर आयलंड, पायरेट हंटर्स यासारख्या कादंबऱ्या केवळ रंजकच नाही तर चाच्यांच्या एकंदर जीवनशैलीबद्दल खूप मनोरंजक माहिती देणाऱ्या आहेत. एखादा शोध किती शास्त्रीय पद्धतीने घेतला जाऊ शकतो, त्याचा पाठलाग मागोवा घेताना किती प्रयत्न, किती आखणी करावी लागते, याचं खूपच रंजक वर्णन या कादंबऱ्यांमधून आपल्याला वाचायला मिळतं. त्याचे अर्थातच लोकप्रिय कथानायक होते. मग त्या लोकप्रिय कथानायकांवर चित्रपट काढून पैसा न कमवणं हे हॉलिवूडला अशक्यच होतं. हॉलिवूड तर याच्याकरता प्रसिद्धच आहे. आणि परिणामतः चाच्यांवर एकंदर किती चित्रपट निघाले याचा मी थोडासा आढावा घेतला तर माझ्या असं लक्षात आलं की 1934-35 सालापासून किंवा त्याही अगोदरपासून आजपर्यंत 300हून अधिक चित्रपट केवळ चाच्यांवर निघालेले आहेत. एकाच कादंबरीवर अनेक वेळा चित्रपट निघाले आहेत. ट्रेजर आयलंडवर आतापर्यंत 6-7 चित्रपट आणि अनेक अॅनिमेशन फिल्म्स तयार झाले आहेत. हरिकेन स्मिथ या नावाची कादंबरी किंवा द कॅरेबियन नावाची कादंबरी यांच्यावर चित्रपट निघाले आहेत. द मास्टर ऑफ बेलँट्रे हा चित्रपट तर अप्रतिमच आहे. द ब्लॅक स्वान तुम्ही पाहिला तर तुम्हाला वाटेल की अरे असा चित्रपट पुन्हा पुन्हा तयार व्हायला पाहिजे. एरॉल फ्लिन असेल किंवा अनेक प्रसिद्ध हॉलिवूड नायकांनी चित्रपटांमध्ये चाच्यांचं काम केलं आहे. जीन केली असेल, एरॉन फ्लिन असेल, त्याच्यानंतर लॉरेन्स ऑलिव्हे असतील, या सर्वांनी चाच्यांचं काम केलेलं आहे. अशा प्रकारच्या चाच्यांची भूमिका करण्यात त्यांना मोठा अभिमान वाटला आहे. त्यांनी या भूमिका जवळपास ते जगलेले आहेत. अँथोनी क्वीन असेल किंवा आपला सगळ्यांचा आवडता मेकॅनस गोल्ड मधला नायक असेल, त्या सगळ्यांनी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जॉन जे कोरडा असेल किंवा त्याच्यानंतर चार्ल्स लॉटन असेल, रॉबर्ट न्यूटन असेल, या सर्वांना चाच्यांच्या भूमिका जगताना मोठा आनंद मिळाला आहे. स्टीव्हन स्पिलबर्ग हा तर चित्रपटांचा महानायकच. अनेक उत्तम चित्रपट त्यांच्या नावाने आहेत. द गुनीज नावाचा त्यांचा चाच्यांवरचा चित्रपट खजिन्याचा शोध घेण्याची एक अत्यंत रंजक कथा आहे. प्रत्येकाने पाहावा असा इतका अप्रतिम चित्रपट आहे. त्यांनी द हुक किंवा आता आता टिनटिन नावाचा चित्रपट देखील तयार केला होता. रेड रेकहॅम नावाच्या चाच्याचा खजिन्याचा शोध ही त्याची मूळ कथा ऍडव्हेंचर्स ऑफ टिनटिन या नावाने प्रसिद्ध चित्रपटाच्या स्वरूपात पुढे आली. आपल्या कल्पनेच्या पलीकडे असणारा उत्तम चित्रपट म्हणून याचं वर्णन करावं लागेल. आपल्या लहानपणी कदाचित आपण वेताळाच्या गोष्टी कॉमिक्सच्या स्वरूपात वाचल्या असतील. हा वेताळ कोण होता? तर 400 वर्षापूर्वी वेताळांचा एक पूर्वज चाच्यांच्या एका युद्धात त्याला जखम झाली आणि त्याला एका बेटावर, निर्जन बेटावर राहावं लागलं. तेव्हा त्यांनी शपथ घेतली की याच्यानंतर मी आणि माझे पूर्वज फक्त चाच्यांच्या विनाशाकरता काम करतील. आणि त्यानंतर वेताळासारखे कपडे घालणारा आणि कवटीच्या गुहेत राहणारा हा नायक सातत्याने वेगवेगळ्या साहसांमध्ये भाग घेत राहिला आणि बालकांना नेहमीच रंजक आनंददायक गोष्टी सांगत राहिला. आजही वेताळाच्या गोष्टी आपण वाचल्या तर आपल्याला मोठा आनंद मिळेल. कारण या गोष्टींमधून ज्या प्रकारे चाच्यांच्या विरुद्ध एक मोहीम वेताळाने आखली आहे ती खरोखरच रोचक आहे. टिनटिनच्या सुद्धा द सिक्रेट ऑफ युनिकॉर्न किंवा रेड रेकहॅम्स ट्रेजर या कॉमिक्स पुस्तकांमधून तुम्हाला विलक्षण आनंद मिळेल अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. हिंदीमध्ये देखील चाच्यांवर चित्रपट निघाले नाहीत असं नाही. आपल्या सगळ्यांचा कदाचित बालपणचा आवडता नायक जर कोणता असेल तर तो दारासिंगच आहे. फौलाद, लुटेरा, आया तुफान यासारख्या चित्रपटांमधून दारासिंग चाच्यांचं जीवन जगला आणि आपल्या अनेकांना खूप आनंद देऊन गेला असेल. त्यातल्या मारामाऱ्या, त्यातली गाणी,
त्यातली धावती कथा या सगळ्यांनीच आपल्याला मोहविलं असेल. भारा भागवत या मराठी लेखकांनी तर अनंत लहान मुलांवर मोठा उपकार केला आहे. खजिन्याचा शोध, ब्रह्मदेशचा खजिना, भुताळी जहाज, कॅप्टन किडचा खजिना, कैद्याचा खजिना यासारख्या अनेक पुस्तकांमधून त्यांनी चाच्यांचं मनोरम विश्व आणि त्यातली साहस आणि त्याच्यामध्ये शोध घेण्याची मोहीम या सर्वांचं विलक्षण आल्हाददायक वर्णन त्यांनी केलेलं आहे. मग आज पायरेट्स आहेत का, आज चाचे आहेत का, याचं उत्तर हो असं आहे. आजही चाचेगिरी आहे. पश्चिम आफ्रिकेच्या अनेक किनारेपट्टीवर चाचे कार्य करीत आहेत. सोमालिया नावाचा देश तर चाच्यांचा देश म्हणूनच ओळखला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी, मग फिजी असेल, ताहिती असेल, सेंट लुईस असेल, व्हिएतनामच्या पाशिया मलाकाच्या खाडीमध्ये असेल, ख्रिसमस आयलंड असेल, मॉरिशस असेल, सेंट हेलेना असेल, या सर्व ठिकाणी आजही चाचे कार्यरत आहेत. आणि हे जे चाचे आहेत ते अधिकच अद्ययावत स्वरूपाची शस्त्र घेऊन आहेत. AK-47 सारख्या बंदुका आणि त्याहीपेक्षा अधिक अद्ययावत शस्त्र असल्यामुळे यांच्याशी सामना करणं सोपं नाही. दक्षिण चीन समुद्रामध्ये असेल, सोमालियामध्ये असेल, गायनाच्या खाडीत असेल, अनेक ठिकाणी चाच्यांनी आक्रमण करून शेकडो जहाजं लुटलेली आहेत. तेलाची जहाजं असतील, खाद्यपेयांची जहाजं असतील, व्यापारी जहाजं असतील, त्यांना लुटल्यामुळे या चाच्यांचा एक दराराच या पट्टीमध्ये निर्माण झालेला आहे. हे आधुनिक चाचे पूर्वीच्या चाच्यांपेक्षा अधिक सुसज्ज शस्त्र सज्ज तर आहेतच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांना अनेक ठिकाणी तिथल्या शासनाचं पाठिंबा आहे. सोमालिया, इथिओपिया, इरिटानिया यासारख्या देशांचे शासक अशा चाच्यांना प्रोत्साहन देतात, कारण हे देश एवढे गरीब आहेत की त्यांना चाच्यांपासून मिळणारं उत्पन्न देखील उत्तम वाटायला लागतं. मग या चाच्यांचा विमोड करण्याकरता आंतरराष्ट्रीय कायदे देखील झाले. दक्षिण चीनमध्ये, साऊथ अमेरिकेमध्ये, अरेबियन समुद्रापाशी, आफ्रिकेच्या किनाऱ्यांवर चाच्यांनी हल्ले करू नये याच्याकरता वेगवेगळे कायदेही झाले आहेत. जहाजांमध्ये अनेक प्रकारची शस्त्र यंत्रणा देखील प्रस्थापित करण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या संदेश यंत्रणा प्रस्थापित केल्या आहेत. तरी देखील चाच्यांवर नियंत्रण ठेवणं, चाच्यांचा समूळ नाश करणं आपल्याला आजही शक्य झालं नाही. चाच्यांच्या विरुद्ध कायदे पण झाले आहेत, आंतरराष्ट्रीय कायदेही झाले आहेत. परंतु चाचे हे नेहमीच लुटी करता आहेत. लोकांना लुटण्याकरता, त्यांची संपत्ती ताब्यात घेण्याकरता आहेत. जशी जमिनीवर डाकूगिरी आहे तशी समुद्रात देखील डाकूगिरी चाच्यांच्या स्वरूपात आहे. जोपर्यंत पृथ्वीवरच्या डाकूगिरीच्या कल्पनेलाच पूर्णपणे पूर्णविराम मिळत नाही, तोपर्यंत चाचे तरी कसे संपतील? या सोमाली चाच्यांना अडकविण्याकरता सर्वात जास्त पुढाकार भारतीय नौसेनाने घेतलेला आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. या सोमाली चाच्यांबद्दल एक अत्यंत उत्तम चित्रपट कॅप्टन फिलिप या नावाचा टॉम हँक्स या नटाने केलेला आहे. खूपच सुंदर रंजक चित्रपट आहे. आपल्याला प्रत्येकाने पाहायला पाहिजे, इतका चांगला चित्रपट आहे. चाचे किती वाईट असतात आणि त्यांचा विनाश करणं कसं आवश्यक आहे हा संदेश या चित्रपटातून खूप उत्तमपणे दिलेला आहे. मित्र हो, असं हे चाच्यांचं रंजक विश्व आहे. आपल्यापैकी अनेकांना चाच्यांच्या कादंबऱ्या वाचून कदाचित त्यांच्याबद्दल कुतूहल आणि आकर्षणही वाटलं असेल, पण कृपा करून त्या कादंबरी पुरतच ठेवा. हा चांगला व्यवसाय नाही, हा समाजघातक असा व्यवसाय आहे. ही समाजाला लागलेली कीड आहे आणि चाच्यांचा विनाश करणं हे प्रत्येक देशाच्या नौसेनेचं आणि नागरिकांचंही कर्तव्य आहे. तुमच्या जीवनात अशा प्रकारचं संकट कधी येऊ नये, एक सुरक्षित जीवन जगण्याची संधी तुम्हाला मिळावी अशी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं आहे का? थँक्यू सर. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता आपण. सर, या सेशनला विद्यार्थी जॉईन केले तर चालतील का? हो. ओके, चालेल सर. थँक्यू. मग आता मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.